निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण राबवतोय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत सर्वच विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबरावजी खरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षण विभाग काम करतोय। मला आनंद वाटतोय की आमच्या खामगाव तालुक्यातल्या कदमापूर शाळेतले तंत्रस्नेही शिक्षक राजेश कोगदे यांनी एआयचा वापर करून अतिशय नाविन्यपूर्ण अशी संकल्पना तयार केली। अध्यापन होत असताना जर त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली तर ते अध्ययन आणि अध्यापन हे चिरकाल स्मरणात राहतं। आणि बिलकुल हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आमचे अत्यंत उत्साही आणि आदर्श शिक्षक राजेश कोगदे यांनी एआयच्या मदतीने विविध प्रकारच्या भौगोलिक संकल्पना, वैज्ञानिक संकल्पना, गणितीय संकल्पना, प्राण्यांची मैत्री, पक्ष्यांची मैत्री, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या संदर्भात अत्यंत आकर्षक अशा एआयच्या मदतीने हुबेहूब संकल्पना तयार केली। आणि जसं काही विद्यार्थी जंगलात सफारी करतायत किंवा वेगवेगळ्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देत आहेत, प्राणी संग्रहालयात भेटी देऊन प्राण्यांची माहिती घेत आहेत, असा अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव तालुक्यात कदमापूर शाळेमध्ये राबवला जात आहे। ही आम्हा साऱ्या शिक्षकांसाठी आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या सगळ्या आमच्या सन्माननीय शिक्षक बंधू भगिनींसाठी आदर्शवत आणि प्रेरणादायी आणि अनुकरणीय घटना आहे। मी राजेश कोगदे सरांचं आणि त्यांच्या स्टाफचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या तमाम शिक्षक वर्गांना विनंती करतो की आपण अशा नवनवीन संकल्पनांचा अवलंब करून बुलढाणा जिल्हा गुणवत्तेमध्ये निपुण महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये अग्रेसर ठरवण्यासाठी, भरारी घेण्यासाठी सर्वांनी अत्यंत तळमळीने प्रयत्न करूयात। मी राजेश वासुदेव कोगदे, सहाय्यक अध्यापक, जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कदमापूर या ठिकाणी कार्यरत आहे। या ठिकाणी गुगलच्या माध्यमातून मी गुगल AI एज्युकेटर हा कोर्स पूर्ण केलेला आहे। तसेच इंटिग्रेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन एज्युकेशनल प्रॅक्टिसेस हा सुद्धा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या स्वयं या पोर्टलद्वारे हा सुद्धा मी कोर्स पूर्ण केला। या कोर्सचा मला असा फायदा झाला की AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपल्या अध्यापनात उपयोग कसा करायचा ते मी शिकलो आणि त्या अंतर्गत मी माझ्या वर्गामध्ये AIचा वापर केला। त्याचा फायदा असा झाला की काही गोष्टी ज्या आपण प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना दाखवू शकत नाही त्या मी त्या ठिकाणी दाखवू शकलो। उदाहरणार्थ ग्रहतारे असतील, चंद्र, सूर्य, पृथ्वी असेल, तो हुबेहूब आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्याचा अनुभव देऊ शकतो। तसेच समुद्रातील काही प्राणी असतील, त्या प्राण्यांचा सुद्धा आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देऊ शकतो। यामुळे आपलं जे अध्यापन होते ते अध्यापन अधिक रंजक होते आणि विद्यार्थ्यांना अध्ययनाची गोडी लागते। विशेषतः जेवढे काही विषय आहेत त्या विषयामधल्या ज्या क्लिष्ट गोष्टी अशा वाटतात आणि त्या आपण विद्यार्थ्यासमोर प्रत्यक्ष उपस्थित करू शकत नाही, त्या विद्यार्थ्यांना आपण आभासी पद्धतीने त्या गोष्टींचा अनुभव देऊ शकतो। तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण जर या बाबींचा आपल्या अध्यापनात उपयोग केला तर आपलं अध्यापन अतिशय रंजक होऊ शकते आणि विद्यार्थ्यांनासुद्धा एक वेगळा अनुभव आपण या निमित्तानं देऊ शकतो। मी संकेत साहेबराव इयत्ता 4थीमध्ये शिकत आहे। माझे बाबा म्हणतात की तुम्ही मुलं खूप भाग्यवान आहात, तुम्हाला अतिशय मनोरंजक पद्धतीने दररोज नवीन ज्ञान मिळते। आम्ही मुलांनी जी इच्छा व्यक्त केली ती आम्ही प्रत्यक्ष वर्गात अनुभवू शकतो। काल मी सरांना म्हटले, सर मला गृहतारे बघायचे आहेत, आणि काय आश्चर्य, दुसऱ्या दिवशी सरांनी मला गृहतारे दाखवले। आता शिकणे खूप आनंदी वाटू लागले। मी माहेर अंजुम शेख आसिफ इयत्ता 4थीमध्ये शिकत आहे। मी खूप आनंदी आहे। मला प्रत्येक विषयातील गोष्ट अतिशय मनोरंजकपणे शिकायला मिळत आहे। आमचे सर आम्ही जे म्हटले ती वस्तू वर्गात हजर करतात। मला मासोळ्याचे पाण्यात तरंगणे खूप आवडते। मी सरांजवळ इच्छा बोलवून दाखविली आणि सायंकाळी सरांनी आम्हाला वर्गात मासोळ्या पाण्यात कशा फिरतात
ते दाखवले. आता मला घरी राहणे अजिबात आवडत नाही. शाळेच्या वेळी मी बाहेरगावी पण जात नाही.